पुणे शहरात गेल्या काही काळापासून लहान मुलांचे गुन्हेगारीत प्रमाण वाढतंय। मुले ही देवाघरची फुलं असं म्हणतात, मात्र सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात लहान मुलं विविध व्यसनांच्या आहारी गेली आहेत। अशाच विधी संघर्षित बालकांना गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे पोलीस आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं संवाद परिवर्तन यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। या यात्रेची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली। या यात्रेमध्ये जवळपास 50हून अधिक विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे। या यात्रेद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यशस्वी व्यक्तींशी संवाद ही मुलं साधणार आहेत। विधी संघर्षित बालकांना गुन्हेगारीच्या प्रवृत्तीपासून दूर ठेवून त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार, आत्मविश्वास, शिक्षण, कौशल्य, स्वावलंबन आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशानं हा अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतोय। या यात्रेदरम्यान बालकांना पुण्यातील ऐतिहासिक व प्रेरणादायी स्थळं, पोलीस स्टेशन, उद्योग व्यवसाय, कौशल्य विकास केंद्र तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देण्यात येणार आहेत। प्रत्येक ठिकाणी संबंधित क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार असून समाजामध्ये उपलब्ध असलेल्या सकारात्मक संधींची बालकांना ओळख करून दिली जाणार आहे। यात्रेच्या प्रारंभी प्रत्येक सहभागी बालकाला ड्रीम पासपोर्ट ही प्रेरणादायी डायरी देण्यात आली। रिअल हिरोंबरोबर एक दिवस आयुष्यभराची प्रेरणा या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम आहे। या यात्रेमध्ये विधी संघर्षित बालकांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यशस्वी व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे। पोलीस अधिकारी, डॉक्टर, उद्योजक, खेळाडू, कलाकार, सैनिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या संघर्षमय जीवन प्रवासातील अनुभव, अडचणींवर मात करण्याची जिद्द आणि यशाचा मार्ग बालकांसमोर मांडणार आहेत। त्यामुळे यशासाठी परिश्रम, शिस्त, सकारात्मक विचार आणि योग्य दिशेचे महत्त्व बालकांना प्रत्यक्ष अनुभवातून समजणार आहे। लहान मुलांकडून जे गुन्हेगारी कृत्य होत असते ते खरं अर्थाने एक मोठा चॅलेंज पोलीस दलांसाठी आहे आणि त्यांना मोटिवेट करून त्यांना गुन्हेगारी हालचालीतून बाहेर काढण्यासाठी हे संवाद परिवर्तन यात्राचे मूळ संकल्पना ॲडिशनल सीपी श्री बनसोड साहेब आणि सागर कवडे DCP झोन 3 साहेब यांनी केली आणि त्या अनुषंगाने आज हे बसचे फ्लॅग ऑफ करण्यात येत आहे। त्यामध्ये लहान मुले जे क्राईम मध्ये पूर्वी काळात इन्व्हॉल्ड होते त्यांना या बसमध्ये रिअल हिरो सोबत संवाद साधून त्यांना मोटिवेट करून आणि त्यानंतर त्यांना काही वोकेशनल ट्रेनिंग इत्यादी देऊन त्यांना गुन्हेगारी हालचालीवरून बाहेर कसे काढण्यात येईल आणि त्यांचे सायकोलॉजिकल ट्रेनिंग पण, त्यांचे सायकोलॉजिकल असेसमेंट पण करून अशा प्रकारचे जुवेनाइल डेलिंक्वेन्सी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ही संकल्पना, ही प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की अशा प्रकारचे सामाजिक प्रोजेक्ट म्हणून गुन्हेगारीवर ज्याचे डायरेक्ट इम्पॅक्ट म्हणजे कमी करण्यासाठी डायरेक्ट इम्पॅक्ट होईल असं मला आमचे धारणा आहे आणि पुढच्या काळात याचे एक्सपिरियन्स घेऊन शहरात इतर झोन्स मध्ये आणि इतर ठिकाणी पण अशा प्रकारचे प्रोजेक्ट आम्ही सुरू करणार आहोत। गुन्हेगार आहेत सगळे, त्यांचे कोणापासून समुपदेशन करण्यात येणार आहे आणि कसं समुपदेशन म्हणजे जसं मी सांगितले जे रिअल हिरोज आहे, जे जुने काळाचे सगळे जे अशा प्रकारचे लोक आहे शहरात, ते त्यांना मोटिवेट करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सोबत काही सोबत यात्रा करून त्यांना त्यांनी गुन्हेगारी करून काही सिद्ध होणार नाही आणि एज्युकेशन आणि वोकेशनल ट्रेनिंग या दृष्टिकोनातून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना आहे। किती ठिकाणी जाणार आहे आणि किती मुले याच्यामध्ये सहभागी? आता झोन 3 DCP साहेबांनी त्यांचे एरियाचे अशा प्रकारचे जे जुवेनाइल डेलिंक्वेंट्स आहे त्यांना आयडेंटिफाय केलेली आहे आणि त्यांचे ज्यांनी व्हॉलंटरीली अशा प्रकारचे प्रोजेक्टमध्ये सहभाग घेण्याची त्यांनी जे इच्छा दर्शवलेली आहे त्यांना यामध्ये घेण्यात आलेली आहे आणि आता हळूहळू याचे संख्या पण वाढत जातील आणि 1 आठवड्या 10 दिवस याचे पूर्ण एक्सपिरियन्स बघून यामध्ये काय बदल करायची जेणेकरून आणखी इफेक्टिव्ह कसे करता येईल नक्कीच त्याबद्दल एक बेसिकली त्यांचे काय एक ड्रीम असायला पाहिजे आणि ते ड्रीम साध्य करायसाठी त्यांना त्यांचे हे ऍक्ट्स जे आहे, ऍक्टिव्हिटीज आहेत त्या दृष्टिकोनातून कॅलिब्रेट करायला पाहिजे। या दृष्टिकोनातून ही ड्रीम पासपोर्ट एक त्यांना देण्यात आलेली आहे, ते वाचतील। त्या प्रत्येक बसचा आपण बघा, बसमध्ये सगळे चांगले चांगले काही कोट्स वगैरे लावलेले आहे। खरं अर्थाने एक टीम तयार करून मुलं आपसात पण शिकतील, हिरोज वरून संवाद साधून पण ऐकतील आणि मला विश्वास आहे की यामध्ये एक वेगळी दिशा अशा प्रकारचे मुलांना नक्कीच भेटेल। तर सध्या 50 अशा प्रकारचे मुले आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे
आणि याचे नंतर खऱ्या अर्थाने पूर्ण याच्यावर एक मॉनिटरिंग करण्याच्या दृष्टिकोनातून यांचे आई वडील गार्जियन्स यांना सोबत घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल या दृष्टिकोनातून जे पूर्ण सामाजिक संस्था यासोबत जोडलेले आहे त्यांचे मार्गदर्शनाखाली हे सगळे पुढे घेऊन जातात. सर, हे मुलं नेमकं काय गुन्हा करायचे आणि त्यांना तुम्ही वेगवेगळे प्रकारचे डेलिंक्वेन्सीज मुलाचे असतील. यामध्ये काही लहान काही मारामारीचे असतील, काही प्रॉपर्टी ऑफेन्सेसचे असतील, काही गाडी तोडफोडचे असतील. अशा प्रकारचे वेगवेगळे मुलांना आयडेंटिफाय करण्यात आला होता आणि ज्यांनी व्हॉलेंटरीली ज्यांचे आई वडील गार्जियन्स आणि मुलांनी इच्छा दर्शवली की त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक प्रयत्न करायचे त्या अशा प्रकारचे मुलांना आयडेंटिफाय करण्यात आलेले.